मूर्तिजापूर शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावावी असा शासनाचा नियम असतानाही नगर परिषदेच्या वतीनं चक्क कचरा पेटवून देत असल्यानं यातून निघणाऱ्या धुरामुळे लाखो लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून प्रदूषणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे। मूर्तिजापूर नगर परिषदेच्या वतीनं नागरी घनकचरा संकलन व निर्मूलनाचा करोडो रुपये खर्चून कंत्राट देण्यात आलेला आहे। याकरता राष्ट्रीय महामार्ग 53 लगत कोहिनूर हॉटेल नजीक सोनाराळ रोडवर कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकरता जागा देण्यात आली असून कचरा निर्मूलनाकरता करोडो रुपयांच्या अत्याधुनिक यंत्रणा देखील आणण्यात आल्या असताना देखील चक्क या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टदारांकडून चक्क कचरा पेटवून देण्याचा प्रकार घडत असल्यानं राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या नवीन पटवारी कॉलनी, प्रजापती लेआउट, नवीन घरकुल, पहाडीपुरा आदी परिसरातील नागरिकांच्या जीवाला या पेटवलेल्या नागरी घनकचऱ्याच्या धुरामुळे धोका निर्माण होत असून या परिसरात मोठं प्रदूषण निर्माण झालं असल्याचं नागरिकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। विशेष म्हणजे या धुरामुळे राष्ट्रीय महामार्गावर रात्रीच्या वेळेस समोरून येणारे वाहन देखील दिसत नसल्यानं भविष्यात मोठा अपघात होण्याचं नाकारता येत नसून सोनाराळ रोडवर याच धुरामुळे रात्रीच्या वेळेस काही महिन्यापूर्वी झालेल्या अपघातात 2 ते 3 ग्रामीण विभागातील नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असताना देखील नगर परिषद प्रशासन या गांभीर्याकडे का दुर्लक्ष करते, संबंधित ठेकेदारावर कारवाई करत नसावी असा प्रश्न नागरिकांना पडला असून नवीन पटवारी कॉलनी व प्रजापती लेआउटमध्ये तर सध्या पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन देण्यात नगर परिषद कमी पडत असल्यानं येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्याकरता मोठी कसरत करत पाणी विकत घ्यावं लागत असल्याचं सांगण्यात येत आहे। या गांभीर्याकडे विद्यमान आमदार हरीश पिंपळे जातीनं लक्ष घालून नगर परिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी करतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी मोहम्मद शबीर, महाराष्ट्र न्यूज मराठी, अकोला।